हरिओम आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रिक्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवंतीचे प्लांट लावताना मातीचे काय मिश्रण घेतले होते ते मी थोडक्यात सांगणार आहे। पण त्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे बेबी प्लांट्स रिपोर्ट करताना मी माती, रेडीमेड कंपोस्ट आणि कोकोपीट असं मिश्रण घेऊन ही सगळी प्लांट्स रिपोर्ट केलेली होती। आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी व्यवस्थित फुटायला लागल्यानंतर थोडंसं पिंचिंग ही केले होते, जेणेकरून त्याच्यावर जास्त फुलं येत राहतील। तसेच दर 15 दिवसांनी केळी साल पाणी, कांदा साल पाणी, कुजलेले शेणखत यापैकी जे माझ्याकडे अवेलेबल होते तसे मी खतं या झाडाला देत होते। थोडक्यात स्वच्छ सूर्यप्रकाश, गरजेनुसार पाणी आणि 15 दिवसांनी आलटून पालटून वेगवेगळी खतं, हे जरी एवढेसे या झाडाला मिळाले तरी भरभरून फुलं फुलत राहतात। तर तुम्ही पण हा प्रयत्न नक्की करून पहा आणि हो, आपले जुने व्हिडिओ पण नक्की चेक करा हां।